Hello, welcome back in the English lecture. So, my dear students, today we are just going to discuss one of the very interesting topic of English language of the English subject, and the name of the topic is figure of speech. So, what is the Marathi meaning of figure of speech? So, we are going to see figure of speech means भाषिक अलंकार. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी साठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि या टॉपिकचं नाव आहे फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? भाषिक अलंकार जर आपण पाहिलं तर आपल्याला क्लिअर एक गोष्ट कळतीये की अलंकार म्हणजे विभूषण. एखाद्या घटकाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण ज्या विभूषणांचा उपयोग करतो त्याला आपण अलंकार असं म्हणतो. आपण जर एखादा एक्झाम्पल आपण घेऊयात, आधी तुम्हाला मी थोडंसं या ठिकाणी एक स्केल्टन काढून दाखवतोय. इट्स अ स्केल्टन. हा सांगाडा तुम्हाला दिसतोय, पण हा इतका सुंदर दिसत नाहीये. जर आपण याला आता थोडक्यात आपण अलंकार वापरूयात. याला ज्यावेळेस आपण अलंकार, त्याला आपण ज्यावेळेस विभूषण वापरू, या सांगाड्याला आपण विभूषण वापरली आणि या विभूषणाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हे जे स्केल्टन आहे ते खूप सुंदर दिसायला लागलं. म्हणजे थोडक्यात हे जे स्केल्टन जे पूर्वी होतं आणि याला आपण थोडक्यात एक काय विभूषण वापरली. ज्या वेळेस एखाद्या स्केल्टनला आपण विभूषणे वापरतो, थोडक्यात त्याला आपण अलंकार वापरतो, त्यावेळेस त्याचं सौंदर्य अगदी खुलून. अशाच प्रकारे कोणताही कवी आपल्या कवितेला सौंदर्य मिळवण्यासाठी अशाच भाषिक अलंकाराचा उपयोग करतो आणि यालाच आपण फिगर ऑफ स्पीच म्हटलेलं आहे. तर आता अशी इंग्रजीमध्ये विविध फिगर ऑफ स्पीचेस आहेत. देर आर द मेनी फिगर ऑफ स्पीच इन द इंग्लिश लँग्वेज. सो इट्स सम इम्पॉर्टन्स आर दियर. आपण काही ठराविक जी इम्पॉर्टन्स आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून ॲज अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन, सो वी आर गोइंग टू सी द फिगर ऑफ स्पीच. सो फर्स्ट इज So first figure of speech is alliteration. So what is alliteration? Alliteration means, फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला उदाहरण देतोय, मराठी मधलं उदाहरण देतोय. चंदू के चाचाने चंदू के चाची को चांदी के चमचे से चटणी चटाई. हे तुम्ही गाणं कधी ऐकलंच असेल. चंदू के चाचाने चंदू के चाची को, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर आहे ते च अक्षराने सुरू झालेलं आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर लक्षात आली असेल की ज्या वेळेस कोणत्याही शब्दाचं पहिलं अक्षर हे जर रिपीट येत असेल, एकापेक्षा जास्त वेळा जर येत असेल, तर त्यावेळेस त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणत असतो. आपण जर एक्झाम्पल आपण घेऊयात आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की ईच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग. हे जे आपण सेंटेन्स बघितलं, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, या सेंटेन्स मध्ये हे जे वर्ड्स आहेत, म्हणजे ईच वर्ड आहे, डे एक वर्ड आहे, ब्रिंग एक वर्ड आहे, न्यू वर्ड आहे, देन बिगिनिंग्स एक वर्ड्स आहे. हे जे सगळे तुम्हाला जे वर्ड्स आपण पाहतो ना, त्या प्रत्येक वर्ड्स मध्ये पहिलं जे अक्षर चेक करायचं, ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग. सो अल्फाबेट बी, हे जे पहिलं जे वर्डचं पहिलं अक्षर आहे, इट्स कॉल्ड द अल्फाबेट. हे जे अल्फाबेट जे आहे ते रिपीट आलेलं आहे, 2 वेळा आलेलं आहे, एकापेक्षा अधिक वेळा आलेलं आहे. आणि एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये एखाद्या वर्ड्स मधील पहिला अक्षर जर रिपीट आलं असेल तर त्याला आपण ॲलिट्रेशन म्हणत असतो. सो वी ऑल्सो से दॅट ॲलिट्रेशन मीन्स आपल्याला कळायलाच असेल की इट इज रिपिटेशन ऑफ द बिगिनिंग कॉन्सोनंट साऊंड्स ऑफ द नेबरिंग वर्ड्स. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या दिलेल्या या सेंटेन्समध्ये
एखाद्या वर्डचं पहिलं अक्षर जे आहे ते जर एकापेक्षा अधिक वेळा जर आले असेल तर त्यावेळेस अलिट्रेशन तयार होतं. म्हणजे आता तुम्हाला ज्यावेळेस आपण जर एक्झाम्पल बघितलं की पोएम्समध्ये तुम्हाला बऱ्याच सेंटेन्स असतात. पोएम्समध्ये ज्या ओवी असतात त्यामध्ये आपण बघायचं की पहिलं अक्षर जर रिपीट आलं असेल, फॉर एक्झाम्पल जर असं म्हटलं की यू स्टार्ट डाईंग स्लोली, यू स्टार्ट डाईंग स्लोली हे जर सेंटेन्स आपण पाहिलं तर या सेंटेन्स मध्ये एस आणि इकडे एस, देर आर द टू अल्फाबेट एस अँड एस रिपीटेड फॉर द ग्रेटर पोएटिक इफेक्ट. 2 वेळा, एकापेक्षा अधिक वेळा या ठिकाणी शब्द आलेला आहे, सॉरी अक्षर आलेला आहे, एकापेक्षा अधिक वेळा अक्षर आलेला आहे आणि म्हणून त्याला आपण अलिट्रेशन असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे, सेकंड जो फिगर ऑफ स्पीच आहे, नेक्स्ट टॉपिक आपण पाहतो रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे आता आपण एखादा मराठीतलं उदाहरण आपण घेऊया की एरे एरे पावसा, हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, यामध्ये एरे एरे हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. मग शब्द पुन्हा, आता अल्फाबेट्स नाही बरं का, आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल आपण बघूया. Small, small moons of light. In this sentence, small and small, the word small is repeated here. 2 वेळा आलाय, एकापेक्षा 2 वेळा आलेला आहे. मी अल्फाबेटच नाही म्हणते, आता वर्ड्स आलेला आहे. आपण जे वरील जे पाहिलं होतं वाक्य, यामध्ये अल्फाबेट रिपीट आलेलं होतं, पण आता अल्फाबेट्सच नाहीये, तर आता डायरेक्ट वर्ड्स रिपीट आलेला आहे. मग जर वर्ड रिपीट जर आला असेल तर आपल्याला अंदाज आला असेल की थोडक्यात एक म्युझिकल इफेक्ट दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात वेन वर्ड्स आर रिपीटेड इन द सेंटेन्स फॉर प्लेसिंग अ म्युझिकल इफेक्ट. मग इथे आपण काय म्हणू शकतो की आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काय आपण डिफाइन करू शकतो की रिपिटेशन मीन्स काय, की द वर्ड आर रिपीटेड हिअर फॉर म्युझिकल इफेक्ट. एक कवितेमध्ये एक परिणामकता येण्यासाठी कवीने रिपिटेशनचा या ठिकाणी उपयोग केला गेलेला असतो. आपण अजून एखादं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल 10वीचं सेंटेन्स आहे, ओ कॅप्टन. यामध्ये कॅप्टन आणि कॅप्टन हे 2 वर्ड्स रिपीट आलेला आहे. हा जो वर्ड्स आहे तो रिपीट आलेला आहे, म्हणून आपण याला काय म्हटलं, रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हटलं. त्यानंतर आपण तिसरा एक फिगर ऑफ स्पीच घेऊयात. आता या ठिकाणी तिसरा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे सिमिली. सो व्हॉट इज अ सिमिली? सिमिली म्हणजे काय? आता सिमिलीकडे जर आपण नीट बघितलं तर सिमिली आपल्याला अर्थात कळेल की सिमिली सारखेपणा. आता यामध्ये जर आपण बघितलं की आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की वर्गामध्ये आपल्याला बऱ्याच शिक्षक एखाद्या नावाने संबोधत असतात की तू याच्या सारखा दिसतोस, तू त्याच्या सारखा दिसतोस. मग याच्या सारखा दिसणं, त्याच्या सारखा दिसणं, चे सारखेपणा जर दाखवायचं असेल, ॲज आणि लाईक हे सारखेपणा दाखवणारे शब्द आहेत. म्हणजे ॲज आणि लाईक एखाद्याची उपमा आपण दुसऱ्याशी करत असतो. म्हणजे आपली जी उपमा आहे, एखादा व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या सारखा दिसतो, याला आपण काय म्हणतो, सिमिली आपण म्हणत असतो. आता या ठिकाणी सिमिलीचा अर्थ आपल्याला अंदाज आला असेल लक्षात, की सिमिली म्हणजे काय, तर सारखेपणा म्हणजे काय, यू वॉक ॲज अ स्नेल पेस, म्हणजे तू गोगलगायच्या गतीसारखा चालतोस, याला आपण सिमिली म्हणतो. किंवा अजून जर आपण एखादं घेतलं तर चंद्रासारखा दिसतोस आपण म्हणूयात. म्हणजे ॲज आणि लाईक जर वर्ड्स आला असेल तर या ठिकाणी सिमिली आहे. पण ही जी कंपॅरिझन आहे ही कशी आहे, डायरेक्ट आहे. या ठिकाणी जे आपण पाहिलं तर स्नेलच्या गतीने चालतोयस किंवा चंद्रासारखा दिसतोयस, डायरेक्ट यूची डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे की हे असं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो टू ऑब्जेक्ट, म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं आहे, 2 घटकांची डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे, याला आपण सिमिली म्हटलेलं आहे. यानंतर आपला पुढील जो फिगर ऑफ स्पीच जो आहे तो आहे मेटाफर.
आता मेटाफर मीन्स, व्हॉट इज अ मीन ऑफ मेटाफर? तुम्हाला सगळ्यांना या दोन गोष्टीमध्ये डिफरन्स बघायचा आहे. सिमिली आणि मेटाफर हे दोन्ही सेम आहेत. सिमिली अँड मेटाफर हे दोन्ही जे फिगर ऑफ स्पीच आहेत ते दोन्ही सेम आहेत. यामध्ये फक्त सिमिलीमध्ये ॲज आणि लाईक इत्यादी शब्दाने सारखेपणा दाखवला जातो, पण मेटाफरमध्ये ॲज आणि लाईक शब्द येत नाहीये. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे काय म्हटलेलं आहे की तुझं चालणं हे गोगलगायच्या गतीचं आहे, च्या सारखं ॲज आणि लाईक. पण इथे डायरेक्ट कंपॅरिझन त्याने विचारले, डायरेक्ट की ॲज आणि लाईक वापरून डायरेक्ट म्हटलेलं आहे. मग आता इथे यू लुक लाईक अ मून हे आहे, याचं एक्झाम्पल जर आपण डायरेक्ट इनडायरेक्टली घेतलं तर यू आर मून, यू आर मून, तू चंद्र आहेस. म्हणजे यू आर लाईक अ मून याच्या ऐवजी इथे त्यांनी असं म्हटलं की तूच डायरेक्ट मून आहेस. म्हणजे या दोन्ही वाक्य सेम आहेत. तू चंद्रासारखा दिसतोस किंवा तू चंद्रासारखी दिसतेस आणि तू चंद्र आहेस. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी लाईक आणि ॲजच्या माध्यमातून डायरेक्ट कंपॅरिझन दाखवलेले आहे, तर यू आर अ मून इनडायरेक्ट कंपॅरिझन दाखवलेले आहे. अजून जर आपण एखादा एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आपण म्हणूयात की यू आर माय गॉड, तू माझा देव आहेस. तू माझ्या देवासारखा नाहीयेस, तू माझा देव आहेस. म्हणजे लाईक आणि ॲज हे तू दोन्ही शब्द तुम्हाला दिसत नाहीयेत. म्हणजे थोडक्यात सिमिली अँड मेटाफर दोन्ही सारखेच आहेत, फक्त सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन दाखवलेले आहे, तर मेटाफरमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट. इथे डायरेक्ट कंपॅरिझन आहे आणि मेटाफर मध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन. थोडक्यात सिमिली इट्स अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन द टू ऑब्जेक्ट and metaphor is indirect comparison between two objects. The fifth figure of speech is antithesis. So what is the meaning of antithesis? Antithesis means anti and thesis. There are the two words are there. Antithesis. Antithesis या शब्दामध्येच दोन अर्थ जे मी सांगितले. Anti and thesis. Anti means opposite and thesis means sentence. When two sentences are opposite, sentences are opposite in one large sentence, it's called the antithesis. For example, हे जे वाक्य आहे, I am very poor but rich in heart, यामध्ये I am very poor it's one and but rich in heart it's second. So in that area, poor is opposite to rich, poor and rich. In the two sentence, one sentence is opposite to second sentence, it's called a antithesis. And the same meaning antithesis we are just going to discuss about oxymoron. But in the oxymoron, the same antithesis as a oxymoron. Oxymorons means one word is opposite to another word. For example, यामध्ये एकच वाक्य आहे, आय एम अ रिचेस्ट पुअर, पण यामध्ये रिचेस्ट आणि पुअर दोन वर्ड्स एकमेकाच्या विरुद्ध त्यांनी दाखवलेले आहेत. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये जर दोन वर्ड्स एकमेकाच्या विरुद्ध जर असतील तर त्याला आपण ऑक्सिमोरॉन म्हणायचं, आणि जर एका वाक्याच्या विरुद्ध दुसरं जर वाक्य असेल तर त्याला आपण अँटिथेसिस म्हणायचं. म्हणजे थोडक्यात दोघांची डिफाईन आपण काय म्हणू शकतो, द आयडियाज आर ऑपोजिट टू इच अदर. दोन्हींचा आपण एक्सप्लेन ह्याच पद्धतीने करू शकतो की आयडिया या एकमेकाच्या विरुद्ध आहेत, फक्त डिफरन्स एवढा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अँटिथेसिस मध्ये
वन सेंटेन्स इज अपोजिट टू अनदर सेंटेन्स आणि ऑक्झिमॉरॉन मध्ये वन वर्ड इज अपोजिट टू अनदर वर्ड्स. हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. अँटिथेसिस आणि ऑक्झिमॉरॉन नंतर आपण 7वा जो टॉपिक पाहतोय तो आपण म्हणूयात सातवा अलंकार आहे इट्स अ फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन्स. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मराठीमध्ये आपण एक गाणं म्हणतो, चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत करे. चाफा बोले ना चाफा चाले ना. चाफा बोलत पण नाहीये, चाफा चालत पण नाहीये, पण कवीने ती कविता त्या कवितेमध्ये सौंदर्य येण्यासाठी त्याच्या जिवंतपणाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आयडियाज आर जस्ट पर्सोनिफाईड, म्हणजे आयडिया जो आहे त्या एक व्यक्तिमत्व खुलवणारे दाखवलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कवी आपण एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करूयात. कवीने सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी म्हटले की लिव्स वेन डान्सिंग अँड व्हायरलिंग. पानं नाचत आणि गिरक्या घेत घेत निघाली. किंवा दुसरं वाक्य आहे रेड रोज स्माइल. आता रेड रोज स्माइल, रेड रोज लाल गुलाबाचं फूल हसायला लागलं, स्माइल करायला लागलं. म्हणजे तुम्हाला यामध्ये एक गोष्ट क्लिअर लक्षात आलेली आहे की या दिलेल्या वाक्यामध्ये आयडियाज आर पर्सोनिफाईड. की या दोन जे घटक आहेत डान्सिंग व्हायरलिंग, पानं नाचताना आणि पानं गिरक्या घेताना दाखवलेले आहेत. म्हणजे निर्जीव वस्तू एखादी असेल तिला एक सजीवाची तुलना केलेली असेल, अशा वेळेस तिला पर्सोनिफिकेशन आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आयडिया ज्या आहेत त्या पर्सोनिफाईड केलेल्या आहेत. अशा कोणत्याही वाक्यामध्ये जर आपल्याला ते वाक्य जिवंतपणाचा साक्ष देत असेल, अशा वेळेस आपण त्याला म्हणायचं की इट्स अ पर्सोनिफिकेशन. त्यानंतर आपण डिस्कस करूयात 8वा फिगर ऑफ स्पीच. त्याचं नाव आहे हायपर. व्हॉट्स द मीन ऑफ हायपरबोल. हायपरबोल म्हणजे काय? व्हॉट इज द मीन ऑफ हायपरबोल? हायपर मीन्स काय? आयडिया आता मोठ्या एखादी छोटी गोष्ट मोठी करून सांगितली जाते. आई बाबा म्हणतात 1000 केअर्स इन माय माइंड. हजारो काळजी आहेत माझ्या डोक्यामागे, टेन्शन मध्ये आहे. मराठीमध्ये जर आपण वाक्य म्हटलं हायपरबोलसाठी तर माझा आनंद गगनात मावत नाही. म्हणजे आनंद इतका नसतोच आपला की गगनात मावत नाही, पण आपण म्हणतो मोठी गोष्ट करून सांगतो माझा आनंद गगनात मावत नाहीये. किंवा आपण असंही म्हणतो की गंगा जमुना वाहायला लागले इतका तो रडत होता. आता अश्रू जे आहे ते गंगा आणि जमुना इतकं प्रचंड असं वाहत नाहीयेत, पण कवीने त्याने जे एकंदरीत जे वर्णन केलेलं आहे ते मोठं करून सांगितलेलं आहे. असंच आई बाबा म्हणतात की 1000 केअर्स इन माय माइंड. असं म्हणूयात अजून की इट इज अ माउंटेन हाय. म्हणजे हे डोंगरा एवढं मोठं आहे. आता डोंगरा एवढं मोठं असणं असं काही होत नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट छोटी असेल ती मोठी करून सांगितली जाते आणि मोठी असेल ती अगदी छोटी करून सांगितली जाते. त्यावेळेस तिला आपण हायपरबोल असं म्हणतो. थोडक्यात तिथे आपण म्हणूयात की आयडियाज आर एक्झॅगरेटेड. एक्झॅगरेटेड म्हणजे काय? मोठं करून सांगणे किंवा फुगवून सांगणे. एक्झॅगरेशन, त्याला आपण एक्झॅगरेशन पण म्हणूयात. एक्झॅगरेशन म्हणजे आयडिया ही फुगीर करून सांगितली जाते, मोठी करून सांगितली जाते. म्हणजे या ठिकाणी आपण हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच व्यक्त केलेला आहे. यानंतर पुढचा जो फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमोटोपिया. आपण याला ओनोमोटोपोइया असं म्हणूयात किंवा पिया ही म्हणूयात. ओनोमोटोपिया हे जे आहे हे ध्वनिदर्शक या शब्दावरूनच आपल्याला कळतं की इट्स अ साऊंड, एक आवाज आहे. मग आवाज म्हणजे काय? आपण एखाद्या सेंटेन्स मधून जर आवाज व्यक्त होत असेल, फॉर एक्झाम्पल चिरपिंग ऑफ बर्ड्स. आता चिरपिंग म्हणजे किलबिलाट आपण म्हणूयात की चिवचिवाट. पक्ष्यांचा चिवचिवाट चाललेला आहे. तर पक्ष्यांचा जो चिवचिवाट चाललेला आहे तर हे जे आहे तर या सेंटेन्स मध्ये एक साऊंड एक्सप्रेस होतोय, साऊंड चिरपिंग. किंवा रॅटल ऑफ चेन.
रॅटल ऑफ चेन जर म्हटलं तर साखळीचा खळखळाट, रॅटल. किंवा अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, हुश, हुश ऑफ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनचा जो आवाज जो आहे, तो वॉशिंग मशीनचा जो आवाज जो आहे तो पण कसा आहे, तो हुश हुश, म्हणजे साऊंड एक्सप्रेस या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, साऊंड एक्सप्रेस केला गेलेला आहे. याला आपण ओनोमोटो पोइया किंवा ओनोमोटोपिया या ठिकाणी म्हटलेलं आहे. यानंतर 10th आपण म्हणूयात, एक आहे क्लायमॅक्स. सो व्हॉट्स द मीन ऑफ क्लायमॅक्स? क्लायमॅक्स म्हणजे काय? क्लायमॅक्स म्हणजे टप्प्याटप्प्याने एखादी गोष्ट आपल्याला माहिती असेल, आपण कॉमा देत वापरतो, अँड शब्द देत वापरतो, क्लायमॅक्स त्याला आपण म्हणूयात. उदाहरण काय म्हणूयात की आय पिक्ड अप, मी उचलली, रेड कॉमा ब्ल्यू कॉमा पिंक कॉमा येलो फ्लॉवर. या ठिकाणी रेड, ब्ल्यू, पिंक, येलो, देर आर द डिफरंट ऑप्शन. वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत, वेगवेगळे पार्ट्स दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला कॉमा किंवा अँड शब्द असेल त्यावेळेस त्याला क्लायमॅक्स असं आपण म्हणत असतो. आता आपण असंही म्हणू शकतो की आय कॉल्ड राजू, सुजल अँड केतन. म्हणजे राजू, सुजल अँड केतन ही मुलांची नाव आहेत, म्हणून याला आपण म्हणूयात की आयडियाज आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. आयडिया ज्या आहेत त्या असेंडिंग ऑर्डरचे आहेत. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? चढत्या क्रमाने. इथे फक्त फुलांच्या रंगाची नावं दिलेली आहेत, इथे एखाद्या मुलाची नावं दिलेली आहेत. म्हणजे पर्याय जे आहेत रेड, ब्ल्यू, पिंक, येलो, राजू, सुजल. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की जर कॉमा आलेले असतील, कॉमास आलेले असतील, थोडक्यात कॉमा आलेले असतील किंवा अँड वर्ड आलेला असेल किंवा ऑर वर्ड्स, ऑर शब्द आलेला असेल, अशा वेळेस या ठिकाणी क्लायमॅक्स अलंकार तयार होतो. ज्या पद्धतीने क्लायमॅक्स आपण अलंकार पाहिलेला आहे तसंच पुढचा जो आहे तो आहे अँटी क्लायमॅक्स. आता अँटी क्लायमॅक्स तुम्हाला कळालंच असेल की क्लायमॅक्सच्या विरुद्ध, क्लायमॅक्सच्या ऑपोजिट टू द क्लायमॅक्स, त्याला आपण अँटी क्लायमॅक्स म्हणूया. आता या ठिकाणी एकाच कलरची फुलं दिलेली आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी लिक्विडियस असेल गोष्ट, एखादी फक्त द्रव रूप असेल. आता इथे रेड, ब्ल्यू, पिंक, येलो असं दिलेलं आहे, पण मी जर असं म्हटलं आय पिक्ड रेड फ्लॉवर, स्टोन, वूड, लीव्स एक्सेट्रा. बघा, जर इथे आता काय म्हटलं की आय पिक्ड रेड फ्लॉवर, स्टोन, वूड, लीव्स, डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत. इथे फक्त एक सेम कलर असायचा, इथे फक्त सेम मुलांची नावं होती. पण यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये रेड फ्लॉवर इज अ डिफरंट टू स्टोन, स्टोन इज अ डिफरंट टू वूड अँड वूड इज अ डिफरंट टू लीव्स. वेगवेगळे घटक आहेत. मग जर वेगवेगळे घटक जर असतील तर त्याला आपण अँटी क्लायमॅक्स म्हणायचं. म्हणजे उदाहरण जर असं म्हटलं की मी हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी पाणी घेतलं, चहा घेतली, कॉफी घेतलं, इट्स अ क्लायमॅक्स. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी वडापाव खाल्ला, जिलेबी खाल्ली, पाणी पिलो, लस्सी पिलो, इट्स अ अँटी क्लायमॅक्स. म्हणजे इथे आपण असं म्हणूयात की आयडियाज आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर. आयडियाज आर अरेंजिंग डिसेंडिंग ऑर्डर. यानंतर आपण पुढील फिगर ऑफ स्पीच घेऊया, जो इयत्ता 10वीच्या पहिल्याच पोएम्स मध्ये, म्हणजे 2 अति महत्वाची जे आहेत फिगर ऑफ स्पीच, त्यामध्ये प्रामुख्याने पुढचा जो आहे तो आहे ॲपॉस्ट्रोफ. म्हणजे 12th आपला जो फिगर ऑफ स्पीच जो आहे इट्स अ ॲपॉस्ट्रोफ. सो व्हॉट इज द मीन ऑफ ॲपॉस्ट्रोफी? ॲपॉस्ट्रोफी मीन्स, ॲपॉस्ट्रोफी म्हणजे काय? ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीला डायरेक्ट
ऍड्रेस करत असतो. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला किंवा मृत व्यक्तीला, वनस्पती असेल, मानवेतर प्राणी असेल, अशा घटकांना किंवा देवाला, परमेश्वराला उद्देशून आपण जे विचार मांडत असतो, तर अशा वेळेस ॲपॉस्ट्रोफी तयार होतो. म्हणजे वी ॲड्रेस टू समथिंग, we address that non-living object, plants, animal, birds, of absent person or any god also. It is the use of apostrophe. For example च्या माध्यमातून आपण बोलूयात की आपण चंद्राला उद्देशून म्हणतोय बघा. Here in this sentence we see that we just address to moon. Oh moon, give me moonlight. आपण चंद्रप्रकाश देण्यासाठी आपण ऍड्रेस टू मून, आपण चंद्राला ऍड्रेस केलेला आहे, चंद्राला उद्देशून म्हटलेला आहे. अनदर एक्झाम्पल, वाचवण्यासाठी आपण ऍड्रेस परमेश्वराला सांगितलं की ओ गॉड सेव्ह मी. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीला, एखाद्या घटकाला उद्देशून काहीतरी म्हणत असतो, अशा वेळेस त्याला ॲपॉस्ट्रोफी म्हणत असतो. म्हणजेच सेंटेन्स ज्या वाक्यामधून की जेथे वी आर डायरेक्ट ॲड्रेस टू नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे अदृश्य अशी एखादी गोष्ट, परमेश्वर असेल किंवा ॲब्सेंट पर्सन असेल, अशा वेळेस त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रोफी वापरत असतात. लेट वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक, इट्स इन्व्हर्जन. The sentence construction of English language is S plus V plus O. It is a proper in order. Subject plus verb plus object, it is a proper prose order. But if the sentence has not in the proper prose order, it's called the inversion. ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये S plus V plus O अशी वाक्यरचना नसेल, अशा वेळेस इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच तयार होतो. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण पाहूयात. So in this sentence, in vain is the world play, in vain is the object, is a verb or to be form or verb also, and the world play is the subject. So this sentence construction is like object plus object plus subject, but it is not in prose order. ही योग्य वाक्यरचना नाहीये. मूळ वाक्यरचना जी आहे ती कशी असेल? मूळ वाक्यरचना जी आहे, द वर्ल्ड प्ले इज इन अ वेन अशी असणं अपेक्षित आहे. पण अशी नसताना ती वाक्यरचना या पद्धतीने जर दिलेली असेल, तर अशी उलट्या प्रकारची वाक्यरचना जी आहे हिला आपण इन्व्हर्जन म्हणतो. अनदर एक्झाम्पल वी जस्ट गोइंग टू सी. It's also the sentence of inversion because not the proper prose order. So another figure of speech is transfer epithet. Transfer epithet. Transfer the word. Transfer means the change, बदल असणे. And epithet means adjective. It's adjective. So transfer म्हणजे adjective मध्ये बदल केला जातो, याला आपण transfer epithet आपण म्हणूयात. थोडक्यात, when in a sentence an adjective is transferred from its proper word to another that is closely associated with, it is a use of transfer epithet. म्हणजे विशेषण ज्या ठिकाणी लावायचंय त्या ठिकाणी ते न लावता वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस लावलं जातं, अशा वेळेस ट्रान्सफर इपिथेट तयार होतो. फॉर एक्झाम्पल, प्लगमॅन. प्लगमॅन म्हणजे नांगरे आपण म्हणूया. प्लगमॅन वेंट इन वेरी वे. म्हणजे प्लगमॅन जो आहे, शेतकरी जो आहे, तो थकलेल्या रस्त्याने निघाला. वे इज अ सब्जेक्ट अँड वेरी इज अ ऍडजेक्टिव्ह. म्हणजे थोडक्यात इथे करता वे, रस्ता कधी थकलेला नसतो. थकलेला कोण आहे, तर शेतकरी थकलेला आहे. पण शेतकरी थकलेल्याच्या ऐवजी या ठिकाणी थकलेल्या रस्त्याने निघाला आपण असं म्हणूयात. किंवा आय एम इन अ लोनली वे. मी एकाकी रस्त्यामध्ये आहे. लोनली वे, रस्ता कधीच एकाकी नसतो.
रस्ता कधीच एकाकी नाहीये. म्हणजे जे ऍडजेक्टिव्ह जे लागलेलं आहे ते लोनली हे एकाकी रस्त्याला नाहीये, तर ऍक्च्युली एकटा मी आहे, एकाकी मी आहे. आय म्हणजे मी एकाकी असल्यामुळे रस्ता एकाकी दिसू लागला. म्हणजे हे जे ऍडजेक्टिव्ह जे आहे ते ज्या ठिकाणी लावलेलं आहे तिथं न लावता त्याचं मूळ या ठिकाणी लावणं अपेक्षित होतं, पण तिथे न लावता ते वेगळ्या ठिकाणी लावलेलं आहे. याला म्हटलेलं आहे ट्रान्सफर इपिथेट, म्हणजे विशेषणाची अदलाबदल करणं, वेगळ्या ठिकाणी लावण्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात. इट्स व्हेरी सिम्पल. इट्स अ एक्सक्लेमेशन. If the sentence construction is as an exclamatory sentence, it's called the exclamation. ज्यावेळेस वाक्यरचना ही एक्सक्लामेटरीची असेल, फॉर एक्झाम्पल, हाऊ लकी आय एम. So here is figure of speech exclamation because exclamation mark is given there. What a great surprise. So if in the sentence, what a great surprise, how lucky I am, it's a exclamatory sentence, so it's called the exclamation. Next is interrogation. So what is the interrogation? Same as exclamation. Interrogations, if the sentence construction is like interrogative sentence, it's called the interrogations. When a mere question is asked for not an answer but to put a point more effectively, it is a called interrogation. म्हणजे ज्या वेळेस दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल अशा वेळेस त्याला आपण इंट्रोगेशन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, इट्स अ इंट्रोगेटिव्ह sentence, so it's called the interrogation. These two sentences, because the question mark is here, and it's called the interrogation sentence. Interrogation, figure of speech. So another important is pun. So what is the meaning of pun? Pun means when in a sentence a word is used with a two meaning. ज्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये दोन अर्थ आपल्याला पाहायला मिळतात, ज्या वेळेस एखादं वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे अर्थ दिसतात, अशा वेळेस पण हा फिगर ऑफ स्पीच तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल, आपण एक मराठीचं वाक्य म्हणूयात, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. आपण जर असं म्हटलं की यू आर माय लाईफलाईन, यू आर माय लाईफलाईन जर म्हटलं माझी लाईफलाईन आहे, तर देअर आर द टू पार्ट्स. इथे जीवनाचे दोन भाग होत आहेत. इट्स अ लाईफलाईन. अशा वेळेस तिथे पण अलंकार तयार होतो. किंवा असं आपण म्हणूयात की his knowledge of sound is not sound. There are the two meaning are there, so it's a pun. So another important figure of speech is irony. So what is the meaning of irony? Irony means तुम्हाला जे काही सांगायचं असतं पण त्याच्या विरुद्ध पण काही गोष्ट सांगितली जाते. परस्पर संबंध आहेत पण ते परस्पर विसंगतपणे दाखवलेले असतात. अशा वेळेस आयरनी तयार होते. आपण डिफाईन करू शकतो. When in a sentence there is a contrast between what is said and what is a meant, or between appearances and the reality, it is a use of irony. ज्या वेळेस एखाद्या वाक्यात व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी आपण परस्पर विरोधी विचार किंवा घटना त्या एकत्र मांडलेल्या असतात, म्हणजे दोन विरोधी घटना या जर एकत्र मांडलेल्या असतील तर अशा वेळेस त्याला आयरनी आपण असं म्हणत असतो. उदाहरण एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. In the given sentence, the Titanic was said to be unsinkable. ते बुडणारं नव्हतं टायटॅनिक, बट sank, पण ते बुडालं. म्हणजे unsinkable होतं बट इट sank. इट्स आयरनी. परस्पर विरोध या ठिकाणी दाखवलेला. किंवा आपण असंही म्हणू शकतो की एखादं वाक्य आपण असंही घेऊ शकतो,
इन द गिवन सेंटेन्स ही इज अ थीफ, तो चोर आहे, बट ऑनेस्ट मॅन, म्हणजे चोर असून सुद्धा तो ऑनेस्ट मॅन आहे असं ज्यावेळेस म्हटलं गेलेलं आहे, अशा वेळेस त्या ठिकाणी आयरनी हा फिगर ऑफ स्पीच तयार होत असतो. अशा प्रकारे we learn a different kind of the figure of speech which are very important in your examination. When the one sentence is given, there are more and more figure of speech are there. भरपूर फिगर ऑफ स्पीच एका वाक्यामध्ये असतात. अशा वेळेस आपल्याला ठराविक जो आपल्याला वाटेल ज्या पद्धतीने ते फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी मांडायचे असतात. सो थँक्यू, धन्यवाद.